कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मय्या वेश्या मनोयेमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मेयुक्ततमा मतः। भगवान म्हणतात, हे अर्जुन, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या ठिकाणी युक्त होऊन जे भक्त मला अनन्य श्रद्धेने भजतात पूजतात ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात। आता हे फार काही किचकट नाहीये, मी याचा सोपा अर्थ सांगते तुम्हाला। तुमचं मन एकाग्र करून ज्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे त्याचाच विचार करा, तुम्हाला तुमचं साध्य लवकरच मिळेल। इथपर्यंत कळालं तुम्हाला? तुम्ही इथेच बसा, मी आले। आदित्य, तो इथे काय करतोस? अनुष्का, I'm really impressed. का? या आयुष्यात इतकं काय काय सुरू आहे सध्या। बिझनेस लॉस मध्ये आहे आणि तरी तू इथे त्या सिनियर सिटीजन सोबत वेळ घालवतेस। आय मीन, तुला तुला टेन्शन येत नाहीये का कशाचं? टेन्शन आलं होतं ना जेव्हा मी तुझ्या घरात होते, जेव्हा घड्याळाचा काटा टिकटिक करत होता, माझ्या हृदयात खूप जोरजोरात धडधडत होतं। पण जेव्हा मी ठामपणे माझ्या मनाचं ऐकलं आणि माझा निर्णय सांगून बाहेर पडले, तेव्हा माझं मन आपोआप शांत झालं। आदित्य, आपली संस्कृती काय सांगते माहितीये तुला? आपण येतानाही मोकळ्या हाताने येतो आणि जातानाही मोकळ्याच हाताने जातो। मग काय गमवलं आणि काय कमवलं, सगळं तर इथेच राहणार आहे। मग यात अडकून आपण आनंद कसा मिळवणार, मनशांती कशी मिळवणार, नाही का? अरे पण माझं घर पाडण्यासाठी बुलडोझर पाठवायचं सोडून तू इथे काय करतोयस? एक मिनिट, तू माझी साथ द्यायला आलास का? म्हणजे तुझ्या आईच्या विरोधात जाऊन? एक मिनिट आदित्य, नाही म्हणून सांग। अनुष्का, मला माहितीये तुझ्यावर खरंच खूप अन्याय झालाय, पण तरी मी कधीच माझ्या आईच्या विरोधात नाही जाऊ शकत। आता मी इथे तुला भेटायला आलोय मित्र म्हणून। आय जस्ट थॉट की आय शुड बी देअर। अनुष्का, तुला काही लागलं, कशाची मदत लागली तर प्लीज मला सांग। आय एम राईट। आदित्य, तू खरंच माझा मित्र आहेस? हो आदित्य। आणि मग बघत काय बसलास? मला खूप भूक लागली, मला खायला घेऊन चल, मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये। या प्लीज, लेट्स गो। त्यांना हो, मी सांगून आले, नो वरीज। मी काल जे काही बोलले ते पूर्ण शुद्धीत बोलले, सारासार विचार करून बोलले आणि मला त्याचा पश्चाताप नाही। त्यामुळे ना मी माझे शब्द माघारी घेणार ना मी माफी मागणार। मग मला माझी अख्खी प्रॉपर्टी आणि माझा बिझनेस कमावा लागला तरी चालेल। पारू, काय ग, घरी नाही गेलीस? नाही, काय झालं? काही विचारायचंय का? वय म्हणजे देवी आई, तुम्ही खरंच अनुष्का मॅडम ना उद्ध्वस्त करणार का? हेच ना? माझं लक्ष आहे त्या मुलीवर, तिच्यात काहीतरी आहे।
ही वेगळी आहे. काहीतरी आहे तिच्यात, एक अनामिक आग, धगधगती. असं वाटतं की ती एका क्षणात समोरच्याला जाळून टाकेल. पण आग असो किंवा वादळ, ह्याला नियंत्रणात राहावंच लागतं. पण मला त्याची काळजी घेता येते. त्यामुळे तिने अजून काही नुकसान करण्याआधी मी तिला दाखवून दिलं की मी काय येते. वहिनी, वहिनी, ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. काय झालं दामिनी? हो, आपला आदित्य त्या अनुष्काला घेऊन तिकडे डेटवर गेलाय. काय? हो, शपथ घेऊन सांगते. तुम्ही त्या अनुष्काला खूप बोललात ना, मग आदित्यला असं वाटलं की तिच्यावर अन्याय झालाय, म्हणून तो तिला तुमच्या विरोधात जाऊन भेटायला गेलाय, भेटायला. आता त्याला माहिती होतं आपल्या आईला हे अजिबात आवडणार नाही, तरी सुद्धा गेला. हो दामिनी, तोंडाला येईल ते बोलतेस का ग? आदित्य असं कधीच नाही करणार. मला माहितीच होतं तुम्ही असंच बोलणार. पण मग माझं खोटं वाटत असेल तर त्याला एक फोन करा तुम्ही आणि विचारा तो कुठे. हातच्या आरशाला बांगड्या कशाला? सॉरी, काहीतरी चुकलंय, ते जाऊ देत. पण वहिनी, पारू सुद्धा इथे आहे, हिला तर सगळं माहितीये. काय गे पारू, तुला माहिती होतं ना आदित्य त्या अनुष्काला घेऊन डेटवर गेलाय ते? तू सांगितलं नाहीस वहिनींना? जाऊ दे वहिनी, मी आले ना सांगायला. तुम्ही एक कॉल करा, आदित्य सगळं सांगेल. आय होप दॅट वुड बी फाईन. ओके, अजून काही लागलं तर आम्ही कळतो. थँक्यू. थँक्यू. मॅम, आपल्या स्टाफ मधल्या काही लेडीज तुम्हाला भेटायला आले. किती? आणि त्यांना कोणी सांगितलं मी इथे आली आहे ते? नाही माहित मॅम. हे बघा अमृता, आत्ता माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात. मला थोडं शांत राहायचंय. आणि त्या इथे आल्या तर इमोशनल होतील, यु नो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आपण यापुढे एकत्र काम नाही करू शकत. ते सोडा मॅडम, तुम्ही दिवसभर कुठे होता? आम्ही तुम्हाला खूप शोधलं. आपलं ऑफिस, घर सगळं सील केलं मॅडम. त्या आईला देवी किर्लोस्करने आपल्याला बरबाद केले मॅडम. आदित्य किर्लोस्कर मॅडम, तुम्ही त्यांच्याच आईने तर. ताई, या क्षणाला ते माझे मित्र आहेत आणि मी माझ्या मित्राबद्दल काही वाईट साईट ऐकून घेणार नाही. आणि हो, मी तुम्हाला 3 महिन्याचं पेमेंट ऑलरेडी केलेलं आहे. तर तुम्हाला अजून गरज लागली ते मला सांगा. आणि काळजी करू नका, मी तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडलेलं आहे. थोडा धीर धरा. आपण सगळं व्यवस्थित करूयात. मग सगळं ओके राहिलं की आपण पुन्हा एकदा काम करूयात. ठीक आहे मॅडम? आम्हाला विसरू नका. मी कशी विसरेन तुम्हाला? तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूयात आपण पुन्हा. मी हार मानलेली नाही, तुम्ही सुद्धा हार मानू नका. आपण एकत्र हातपाय मारत आणि मला तुमची गरज लागणार आहे. ठीक आहे? मी तुम्हाला अंतर नाही देणार आहे. मॅम, तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही येऊ. तुमच्यासारखी मालकीन लाभायला भाग्यच लागतं. धन्यवाद. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.